उत्तर सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठीच्या उमेदवारीसाठी भाजपाने आज इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। माजी सभापती रजनी भडकुंबे, जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार, माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने, बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संभाजी दडे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। सभापतीपदासाठी निवडल्या जाणाऱ्या मार्डी पंचायत समिती गणातून सर्वात जास्त उमेदवारांनी पक्षाकडे मागणी केली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील 3 जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समितीच्या गणाकरिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, उत्तरचे भाजपा तालुकाध्यक्ष संभाजी दडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार यशवंत माने, भाजपा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार यावेळी उपस्थित होते। उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, बिबिदारफळ, कोंडी या 3 जिल्हा परिषद गटांचा समावेश असून वडाळा, नान्नज, मार्डी, तिरे, बिबिदारफळ, कोंडी या 6 पंचायत समिती गणांचा समावेश आहे। 3 जिल्हा परिषद गटाकरिता 18 इच्छुक उमेदवारांनी भाजपाकडे मुलाखती दिली असून 6 पंचायत समिती गणाकरिता 34 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत। बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणारे दिलीप माने यांचे पुत्र कोंडी जिल्हा परिषदातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे। वडाळा पंचायत समितीच्या गणातून कोणत्याही स्थानिक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणी केली नाही, हे विशेष आहे। वडाळा गणातून उमेदवारीची मागणी करणारे विनायक सुतार हे कारंबा ग्रामपंचायत सदस्य आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यात वडाळा गणात भाजपची पीछेहाट झाल्याचे असेच मानावे लागेल। तसे पाहता वडाळा गणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम साठे यांची पकड आहे। यामुळेच या भागातून भाजपाकडून अद्याप एकही इच्छुक उमेदवाराने मागणी केली नाही। वडाळा गणातील वडाळा, कळमन, कवठाळी, पडसाळी, गावडीदारफळ, भागायवाडी, साखरेवाडी या गावातून एकही भाजपा कार्यकर्त्याने उमेदवारी मागितली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे।